नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय जिपकाटे आपल्या विदर्भ एमपीएससी टेक्निकलच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करतो। विदर्भ एमपीएससी टेक्निकल हे आपलं आता विदर्भ IAS अकॅडमीचं एक टेक्निकल विंगचं एक यूट्यूब चॅनल आहे आणि यानंतरचे जे काही आपले टेक्निकल व्हिडिओ राहतील, म्हणजे जे काही सिव्हिल इंजिनिअरिंग मेन्सचे सब्जेक्ट आहेत त्याच्या क्विक रिव्हिजन्स आहेत, PYQ सेशन्स आहेत, हे सगळे विदर्भ एमपीएससी टेक्निकलच्या यूट्यूब चॅनलवर आता येणार आहेत। त्याची लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर आपण आज जो काही बघणार आहे तो आहे आपला संगणक व माहिती तंत्रज्ञान याचा PYQ सेक्शन आहे। इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी याचा PYQ सेक्शन आपण घेणार आहे। हा जो सब्जेक्ट आहे फर्स्ट टाइम टेक्निकल एमपीएससीच्या प्रिलिम्सला ॲड झालेला आहे। त्यानंतर हा सब्जेक्ट PSI मेन्स, STI मेन्स आणि ASO मेन्सला सुद्धा आहे। तर या सगळ्या क्वेश्चनचा रेफरन्स घेऊन मी तुमच्या पुढे हा PYQ सेक्शन घेतलेला आहे। तर आपण सुरुवात करूया आपल्या या प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या सेशनला। बघा, पहिला क्वेश्चन जो काही विचारलेला आहे, अंडर व्हॉट सेक्शन इज एन ईमेल अब्यूज अ सायबर क्राईम। इथे काय विचारलेला आहे तुम्हाला, हा जो क्वेश्चन आलेला आहे तो आलेला आहे सायबर क्राईम या टॉपिकवरून। बघा, मी शिकवताना सांगितलं होतं की नेमकं सायबर क्राईमवरून जे काही PSIचे मुख्य पेपर असतात त्याच्यामध्ये हे मुख्यतः विचारले जातात। सो बघा, इथे त्यांनी काय विचारलेलं होतं की ईमेल अब्यूज संबंधी कुठला सेक्शन IPCने इथे दिलेला आहे। बघा, सायबर क्राईम नेमकं काय असते आपण पाहिलं असेल की इन जनरल जर आपण कुठला क्राईम केला असेल तर इंडियन पिनल कोड अंतर्गत आपल्याला जे काही शिक्षा भेटली त्याच्या म्हणजे गुन्हे आपल्यावर नोंदवला जातात। तसेच इंटरनेट किंवा इन्फॉर्मेशन क्षेत्रामध्ये जर तुम्ही कुठला गुन्हा केला असेल तर त्याच्या अंतर्गत सुद्धा एक स्पेशल सेक्शन असतात, दॅट इज इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 नुसार तुम्हाला काय होते, शिक्षा होते। बघा, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन ॲक्ट हा 2000चा आहे आणि त्याच्यामध्ये अमेंडमेंट जी झाली होती ती 2008 मध्ये झाली होती। बघा, हा क्वेश्चन सुद्धा विचारलेला आयोगाने की जो काही इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन ॲक्ट जो आहे तो इयर 2000चा आहे आणि त्याच्यामध्ये अमेंडमेंट ही 2008 मध्ये करण्यात आली होती आणि त्याच्या अंतर्गतच ह्या सगळ्या कलम जे काही आपल्याला दिल्या आहेत, IPCच्या सेक्शन जे काही दिले आहेत ते या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट अंतर्गतच दिलेले आहे। आता बघा, ईमेल अब्यूज संबंधी जे काही आहे, ईमेल अब्यूज शब्द महत्त्वाचा आहे, अब्यूज संबंधीच्या ज्या काही घटना आहेत त्या सेक्शन 500 IPC अंतर्गत नोंदवल्या जातात। बघा, शब्द खूप महत्त्वाचे आहेत। त्यांनी जर ईमेल थ्रेडिंग म्हटलं असतं तुम्हाला तर सेक्शन 420 अंतर्गत ते झालं असतं। बघा, ईमेल थ्रेडिंग जर म्हटलं असतं तर IPC 420 याच्या अंतर्गत हे झालं असतं आणि इथे सेक्शन 500 येईल ईमेल अब्यूज अंतर्गत। ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट बघूया आपण आता। नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला की ऑनलाईन सेल ऑफ द आर्म इज अ क्राईम अंडर द सेक्शन। बघा, ऑनलाईन सेल जर करत असाल तुम्ही कुठल्या आर्मचे किंवा कुठले वेपन्सचे, ऑनलाईन तुम्ही ईमेल करत असाल किंवा एखाद्या वेबसाईट तयार केलेलं असेल आणि ते का एखाद्याच्या लक्षात आलं तर त्यावर तुमच्यावर कुठला ॲक्ट लागू शकतो, अकॉर्डिंग टू द आर्म ॲक्ट नुसार तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो। बघा, अकॉर्डिंग टू द आर्म ॲक्ट म्हटलेलं आहे। ठीक आहे, तर याची एक PDF फाईल मी जे काही नोट्स तुम्हाला अवेलेबल करून दिले आहे त्याच्यामध्ये ह्या सगळे पॉईंट्स कव्हर करून दिलेले आहे। ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहे। बघा, इथे काय म्हटलेलं आहे, मीडिया लॅब एशिया इज वर्किंग फॉर। प्रथम आपण समजून घेऊया की मीडिया एशिया लॅब काय आहे। बघा, मीडिया एशिया लॅब एक एजन्सी आहे किंवा ऑर्गनायझेशन आहे जे काही इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड जे काही गोष्टी असतील इंडियामध्ये त्या करण्याचं काम कोण करतं, मीडिया एशिया लॅब करतं। बघा, तुम्हाला विचारताना क्वेश्चन आणखीन विचारू शकतात की मीडिया एशिया लॅबची स्थापना केव्हा झाली। जे काही कंपनीज 25 ॲक्ट होता, कंपनीज 25 ॲक्ट होता 1956चा, त्याच्या अंतर्गत काय झालं होतं की मीडिया एशिया लॅबची स्थापना झाली होती। बघा, कंपनी सेक्शन ॲक्ट 25 अंतर्गत 1950चा त्याच्या अंतर्गत मीडिया एशिया लॅबची काय झाली होती, स्थापना झाली होती आणि त्याचं फंक्शन काय आहे की इंडियामध्ये जे काही इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन रिलेटेड ज्या काही घटना आहेत ते सांभाळण्याचं काम कोण करते, तर मीडिया लॅब एशिया। आता त्यांनी विचारलं होतं की बाबा याचं काम काय, टू ब्रिंग द बेनिफिट ऑफ ICT टू द कॉमन मॅन, शुगर इंडस्ट्री, अल्कोहोल इंडस्ट्री आणि इथेनॉल इंडस्ट्री। तर त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं जे काही गोल आहे, उद्दिष्ट आहे ते काय आहे, टू ब्रिंग द बेनिफिट्स ऑफ ICT टू द कॉमन मॅन, म्हणजे सर्वसामान्य माणसापर्यंत त्यांना इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन जे काही टेक्नॉलॉजी आहे ते प्रोव्हाइड करायची आहे। तुम्ही पाहिलं असेल आता की भारत नेट प्रोजेक्ट सेकंड आहे, त्याच्यामध्ये काय केलं आपण 36,000 जवळजवळ ग्रामपंचायतींना काय केलेलं आहे की इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड केलेली आहे। तर तेच ह्या सगळ्या गोष्टी त्यांना काय करायच्या आहेत इंडियामध्ये। तर हे मीडिया एशिया लॅब ह्या सगळ्या गोष्टी इंडियामध्ये काय करतं, पार पडतं। बघा, साफा हे सॉफ्टवेअर कोणत्या व्यक्तींसाठी तयार केले गेले आहे। साफा इज अ सॉफ्टवेअर यूज फॉर द पर्सन
बघा आता असे डिफरंट काइंड ऑफ सॉफ्टवेअर आहेत जे मीडिया एशिया लॅबने डेव्हलप केलेले आहेत. त्याच्यामध्ये भरपूर सारे सॉफ्टवेअर आहेत. तुम्हाला क्वेश्चन्स हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स यावरच विचारलेले आहेत. तर बघा साफा नावाचं हे काही सॉफ्टवेअर आहे ते अंध लोकांसाठी हे केलेलं होतं. अंध लोकांसाठी काय असतं की अंध लोक काय असतात, स्क्रीनला प्रॉपरली हे करू शकत नाही, म्हणजे हात जरी लावला तरी त्यांना समजणार नाही. तर अंध लोकांसाठी अशा प्रकारची स्क्रीन त्यांनी डेव्हलप केली होती सो दॅट ते लोक सुद्धा स्क्रीनला युटिलाइज करू शकतील. तर ते साफा नावाचं जे काही सॉफ्टवेअर आहे ते अंध लोकांसाठी काय केलं होतं, बनवण्यात आलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत आपण आता. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला की ई सागू नावाचं जे काही सॉफ्टवेअर आहे मीडिया एशिया लॅबने डेव्हलप केलेलं ते कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे, किंवा ई सागू डेव्हलप बाय द मीडिया एशिया लॅब यूज फॉर. आता बघा ई सागू नावाचं जे काही सॉफ्टवेअर आहे हे ॲग्रिकल्चर फील्डसाठी यूज केलं जातं. काय असतं ई सागूमध्ये काय म्हटलेलं आहे की जे काही कृषी क्षेत्रातली एकदम पारंगत व्यक्ती आहेत, ज्यांना कृषी क्षेत्राचं खूप जास्त नॉलेज आहे, त्या लोकांकडून ॲडवाईस घेऊन सर्वसामान्य शेतकऱ्याला माहिती प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, ई सागू नावाचं सॉफ्टवेअर करतं. आणि ते कुठल्या फील्डशी रिलेटेड आहे, ॲग्रिकल्चर फील्डशी रिलेटेड आहे. आता बघा तुमच्याकडे 4 ऑप्शन दिसतील. मग आपलं काम काय आहे की आपल्या नोट्समधून आपण चेक करायचं की हेल्थ केअर संबंधी कुठले सॉफ्टवेअर्स आहेत, एज्युकेशन रिलेटेड कुठले सॉफ्टवेअर आहेत, किंवा एंटरटेनमेंट रिलेटेड कुठले सॉफ्टवेअर सध्या इंडियन गव्हर्नमेंटनी लॉन्च केलेले आहेत. मी याचं स्पेशल लेक्चर सुद्धा घेतलेलं आहे एक, की डिफरंट जे काही सॉफ्टवेअर्स आहेत. तर इथे आपण आपलं हे काम आहे. तुम्ही गुगल सर्च पण करू शकता की बाबा आता लेटेस्ट कुठले असे सॉफ्टवेअर्स आहेत जे की हेल्थ रिलेटेड आहे. तुम्ही पाहिलं असेल आता की कोविड काळामध्ये खूप फेमस सॉफ्टवेअर्स येऊन गेलेत. कोविन आहे, आलं का लक्षात, आरोग्य सेतू आहे. तर या ॲपबद्दल ते सुद्धा यावर्षी विचारू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला पॉलीसेन्सर हे सॉफ्टवेअर. ओके, पॉलीसेन्सर सॉफ्टवेअर डेव्हलप बाय द मीडिया एशिया लॅब इज फॉर. बघा कशासाठी बनवलेलं आहे म्हणते हे सॉफ्टवेअर, कुठलं, पॉलीसेन्सर नावाचं हे काही सॉफ्टवेअर आहे हे मीडिया एशिया लॅब या संस्थेने कुठल्या कामासाठी विकसित केलेलं आहे. तर ते आहे पाण्याची गुणवत्ता मोजण्यासाठी, किंवा वॉटर क्वालिटी मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट आहे हे एक प्रकारचं पॉलीसेन्सर. बघा वॉटर क्वालिटी पॅरामीटर जर चेक करायचे असेल तर तुम्हाला काय जावं लागेल, लॅबमध्ये जावं लागेल. खूप टेडियस प्रोसेस आहे ते, म्हणजे सॅम्पल नेलं 8 दिवसानं तुम्हाला समजेल की पाण्याची क्वालिटी नेमकं काय आहे. बट मीडिया एशिया लॅबनं काय केलं की एखादं जे काही ट्रायबल्स एरियाज असतात किंवा मिलिटरीचे ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना काय असतं की माहीत नसतं, कुठे पण जातात आणि त्यांना पाणी ड्रिंक करावं लागतं. सो अशा ठिकाणी याचा खूप जास्त प्रमाणात वापर केला जात होता. ठीक आहे, लक्षात राहील. पॉलीसेन्सर कशासाठी यूज केला जातो, तर वॉटर क्वालिटी मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट हे आहे एक पॉलीसेन्सर. आता बघा ई सागू या सॉफ्टवेअरला मंथन पुरस्कार कोणत्या वर्षी प्राप्त करण्यात आला. बघा ई सागू बद्दल काय सांगितलं तुम्ही, तुम्हाला की ॲग्रिकल्चर फील्ड रिलेटेड टेक्निकल लोकांकडून शेतकऱ्यांना, सर्वसामान्य शेतकऱ्यांना ॲडवाइस देण्याचं काम ई सागू या सॉफ्टवेअर मार्फत केलं जाते. आणि तुम्ही पाहिलं असेल की भारतामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा शेतकरी आत्महत्या खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि शेतीचं आधुनिकीकरण करणं फार गरजेचं आहे. आणि या प्रकारचे सॉफ्टवेअर सध्या आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे. तर या ई सागू सॉफ्टवेअरला मंथन अवॉर्ड, म्हणजे ई सागू सॉफ्टवेअर मीडिया एशिया लॅब गॉट द मंथन अवॉर्ड इन 2007. बघा इयर सुद्धा विचारलेला आहे की 2007 साली यांना हा मंथन अवॉर्ड मिळालेला आहे. तर थोडंसं तुम्ही गुगल सर्च आणखीन करून घ्याल की या अवॉर्डबद्दल थोडीशी डिटेल तुम्ही जाणून घ्याल की आयोग काय करू शकते की सेम क्वेश्चन बट डिफरंट वेने तुम्हाला फ्रेम करू शकते. ठीक आहे. आता बघा सेम मीडिया एशिया लॅबवरून एक पुन्हा एकदा हे आलेलं आहे की श्री मनजीत चौधरी. बघा श्री मनजीत चौधरी यांना व्हेन वॉज श्री मनजीत चौधरी रिसर्च सायंटिस्ट ऑफ मीडिया एशिया लॅब अवॉर्डेड ॲज अ यंग सायंटिस्ट अवॉर्ड. बघा यांना यंग सायंटिस्ट अवॉर्ड मिळालेला आहे मीडिया एशिया लॅबचा. तो जानेवारी 2003 मध्ये मिळालेला आहे. बघा जे कोण मनजीत चौधरी होते यांना 19 यंग सायंटिस्ट अवॉर्ड भेटलेला आहे मीडिया एशिया लॅबचा. 19 यंग सायंटिस्ट अवॉर्ड. त्यांनी काय केलं होतं की जे काही हिंदी टेक्स्ट आहे त्याचं कन्व्हर्जन केलं होतं. त्यासाठी त्यांना काय हा मीडिया एशिया लॅबचा हा यंग सायंटिस्ट अवॉर्ड भेटलेला होता. ठीक आहे. हे सगळे पॉईंट मी नोट्समध्ये प्रॉपरली इन्क्लूड केलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. बघा मी जेव्हा तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा लेक्चर्स तुमचे घेतले तेव्हा सांगितलं होतं की जे तुमचं एक स्पेशल लेक्चर सुद्धा मी एक 30 मिनिटाचं स्पेशल लॉंग फॉर्मवर घेतलेलं आहे. जवळजवळ 74 लॉंग फॉर्म आहेत. इथे तुम्हाला 74 लॉंग फॉर्म सांगता येणार नाही. तर जे काही महत्त्वाचे लॉंग फॉर्म आहेत ते इथे मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. तर बघा द युनिक ॲड्रेस ऑफ वेब पेज ऑन अ वेबसाईट इज कॉल्ड ॲज. काय म्हटलेलं आहे की युनिक ॲड्रेस ऑफ द वेब पेज ऑन अ वेबसाईट इज कॉल्ड ॲज, दॅट इज URL, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. बघा याचा लॉंग फॉर्म सुद्धा विचारलेला आहे. युनिफॉर्म
रिसोर्स लोकेटर हा जो असतो तुमचा युनिक ॲड्रेस असतो ऑफ द वेब पेज ऑन द वेबसाईट. आता काय विचारू शकतो तुम्हाला की सर वेब पेज म्हणजे काय असतं हो, आलं लक्षात, आणि वेबसाईट नेमकं काय असतं, की वेबसाईट आणि याच्यामध्ये काय डिफरन्स आहे वेब पेजमध्ये. आता बघा पुस्तकातलं एक पेज तुमचं सपोज पुस्तकातलं जे काही एक पेज असतं त्याला सरळ वेब पेज म्हणायचं आणि पूर्ण वेब पेजेस सगळे जे काही पेजेस आहेत त्यांचं क्लबिंग जर तुम्ही केलं आणि एक पुस्तक फॉर्म केलं दॅट इज वेबसाईट. बघा सिम्पली एका फॉर्ममध्ये आपण सांगू शकतो की पुस्तकांमधलं एक पेज जर असेल तरी माझं वेब पेज होईल आणि अख्खं पुस्तक जे आहे माझं ते वेबसाईट म्हणून हे होईल. आलं लक्षात. म्हणजे वेबसाईटमध्ये डिफरंट असे वेब पेजेस असतात आणि डिफरंट वेब पेजेस क्लब करून एक वेबसाईट तयार होत असते. लक्षात राहील. URLचा लॉंग फॉर्म काय, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, हा सुद्धा विचारलेला आहे एकदा. बघा नंतर आहे द सॉफ्टवेअर यूज टू नॅव्हिगेट थ्रू द वेबसाईट इज नोन ॲज. असं कुठलं सॉफ्टवेअर आहे जे नॅव्हिगेट करतं कशामधून, वेबसाईटमधून. आलं का लक्षात. कुठलं सॉफ्टवेअर आहे ते, त्याला आपण म्हणतो ब्राउझर. तुम्ही पाहिलं असेल वेब ब्राउझर तुमच्या मोबाईल फोनमध्ये, क्रोम. आलं का लक्षात. तर तुम्ही काय करता त्याच्यामध्ये एक नॅव्हिगेशन सॉफ्टवेअर आहे ते, तुम्ही तिथे काही पण काय करू शकता, सर्च करू शकता. त्याच्या माध्यमातून तुम्ही कुठल्याही लिंकपर्यंत पोहोचू शकता. सपोज तुम्ही एकदा त्याला ओपन केलं, तुम्हाला कोविनच्या ॲपवर जायचं आहे, लगेच कोविन टाईप केलं तुम्हाला ते कोविनच्या पेजवर घेऊन जाईल. दॅट इज काय असतं, ब्राउझर. त्याला काय म्हणतो आपण, ब्राउझर म्हणतो. बघा तुमच्या डेली जीवनातल्या गोष्टी असतात. ICT खूप जास्त असं काही भारी विचारत नाही. तुमच्या डेली आजूबाजूच्या रोजच्या ऐकलेल्या गोष्टी असतात बट ते आपल्याला माहीत नसतं. तुम्ही जर एवढं लेक्चर जरी पाहिलं तरी तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन्स तुमच्या फायनल एक्झाममध्ये तुम्हाला भेटून जातील. त्याचं वेटेज सुद्धा एक 4 ते 5 क्वेश्चन्स आहे. थोडंसं न्यू ॲडव्हान्स जे काय असेल ते 1-2 क्वेश्चन्स तुम्हाला भेटतील. बट प्रिव्हियस इयरमधून तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन आरामात या PYQ सेशनमधून भेटून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. बघा ISDN काय आहे. तुम्हाला सांगितलं की ज्याला कोणाला काही करायचं नसेल याच्यामध्ये ICT ॲटलिस्ट तो जो 20-22 मिनिटाचा एक व्हिडिओ आहे, 74 लॉंग फॉर्म त्याच्यामध्ये दिले आहेत मी. तो व्हिडिओ जरी तुम्ही पाहिला तरी तुम्हाला दोन क्वेश्चन्स तुम्हाला डेफिनेटली भेटतील. फर्स्ट टाइम टेक्निकल MPSCला हा सब्जेक्ट आहे, सो दॅट दोन लॉंग फॉर्म ते विचारतील तुम्हाला यावर्षी. बघा तर काय ISDNचे विस्तारित रूप काय आहे. आता बघा ISDN काय आहे किंवा याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे हे तुम्हाला वाचल्यावर समजेल. बट स्टील तुम्ही नाही वाचली एखादी गोष्ट पण तुम्हाला काय आहे ना क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. पण लॉंग फॉर्म तुम्ही पाठ करून जा. स्टील तुम्हाला काही त्याच्या मागचं माहीत नसेल तरी चालेल, पण तुम्ही ॲटलिस्ट कोणाची एखादी मेमरी चांगली राहते. जिथे अभ्यास करता तिथे चिपकून द्या ते पेज. आपल्या विदर्भ MPSC टेक्निकलचं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर मी ते टाकून देईल. ते तुम्ही डाउनलोड करा आणि जिथे अभ्यास करता, कारण की 4 मार्क्स म्हणजे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आज प्रिलिम्स क्रॅक करायसाठी. ठीक आहे. बघा ISDN स्टँड्स फॉर काय म्हटलेलं आहे, याचा लॉंग फॉर्म काय आहे ISDNचा, तर काय आहे त्याचा, इंटिग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क, इंटरनल सर्व्हिस डिजिटल नेटवर्क, इंटरनॅशनल सर्व्हिस डिजिटल नेटवर्क. तर काय आहे ते, इंटिग्रेटेड शब्द महत्त्वाचा आहे. इंटिग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क. बघा कुठला शब्द महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये, इंटिग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क. तर हे असे शॉर्ट फॉर्म सुद्धा काय आहे ना पेपरमध्ये, लॉंग फॉर्म सुद्धा काय आहे ना पेपरमध्ये विचारलेले आहेत. सोबत याच्या PSDN नावाचा एक कॉन्सेप्ट असतो, PSDN. तर तुम्ही गुगल सर्च करू शकता PSDNचा काय लॉंग फॉर्म आहे. आता तुम्ही म्हणाल सर ISDN नेमकं काय आहे हो सर, इंटिग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क. आता तुमचा जो काही मोबाईल फोन असतो त्याच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, मेसेजसुद्धा करू शकता आणि व्हॉइस मेसेजसुद्धा करू शकता. तुमच्याकडे व्हॉट्सअप असेल, व्हॉट्सअपवर तुम्ही काय करू शकता, मेसेजसुद्धा पाठवता. आणि एखाद्या वेळेस मेसेज टाईप करणं जीवार आलं तुमचं तर तुम्ही काय करता, व्हॉइस रेकॉर्डिंग करून लोकांना पाठवता. तर या टाईपचं जे काही म्हणजे 2 सुद्धा कामं ज्या टाईपच्या नेटवर्कमध्ये होते दॅट इज ISDN. बघा ते नेटवर्क असते ISDN. आणि PSDN म्हणजे काय असतं की ज्या नेटवर्कमध्ये फक्त तुम्ही कम्युनिकेशन करू शकता. दॅट इज तुमच्या घरचे जे काही मोबाईल आपले फोन असतात वायरवाले, जे की जुन्या जमान्यामध्ये यूज करायचो आपण, लँडलाईन जे राहायचे त्याच्यामध्ये काय राहतात, वायर कनेक्ट राहतात टेलिकम्युनिकेशन करण्यासाठी. सो तिथे जे काही नेटवर्क यूज केलं जातं दॅट इज PSDN. आलं लक्षात. तुम्ही गुगल सर्च कराल, तुम्हाला होमवर्क आहे PSDNचा, तुम्ही काय करा लॉंग फॉर्म इथेच मी तुम्हाला सांगतोय, एक गोष्ट तुम्ही इथेच कव्हर करून इथेच तुमच्या इथे नोट डाऊन करून ठेवा. आणि याची जी काही PDF आहे ही PDF आहे ती टेलिग्राम चॅनलवर मी अवेलेबल करून देतो, फ्री अवेलेबल आहे. विदर्भ MPSC टेक्निकल नावाचं टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ही फाईल तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. बघा नंतर दिला आहे DSLचे विस्तारित रूप. DSL स्टँड्स फॉर. बघा प्रत्येक ठिकाणी विचारलेलं आहे, एकाखाली एक क्वेश्चन आहेत, म्हणजे एकाच पेपरचे क्वेश्चन्स आहेत हे. बघा कुठेतरी PSI मेन्स किंवा ASO मेन्समध्ये विचारलेले आहेत. 188, 189 सिक्वेन्स वाईज घेतलेले आहेत ते क्वेश्चन. तर DSL स्टँड्स फॉर डिजिटल सबस्क्रायबर लाईन. बघा काय, डिजिटल सबस्क्रायबर लाईन दॅट इज DSL. पाठच करून टाकायचं बिलकुल. 74 लॉंग फॉर्म पैकी तुम्ही इझिली पाठ होतात. काही लॅन काय असतं, लोकल एरिया नेटवर्क, मॅन काय असतं, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क,
आलं का लक्षात? हे असे जे काही लहान लहान शॉर्ट फॉर्म आहेत त्याला तुम्ही लॉंग फॉर्म पूर्ण पाठ करून टाका, ठीक आहे, जेणेकरून तुमचा क्वेश्चन काय ना चुकणार नाही. बघा नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया आता. बघा त्याच्यानंतरचा सेम एकाच एक्झाममध्ये म्हणजे 188, 189 आणि 190 नंबरचा क्वेश्चन, म्हणजे कंटिन्युअसली 3 क्वेश्चनवर त्यांनी लॉंग फॉर्म विचारलेला आहे. म्हणजे तुम्ही बघा एक 20 मिनिटाचा तुमचा व्हिडिओ किती इम्पॉर्टंट राहणार आहे. ते फाईलच तुम्ही एकदा बघाल, मी फ्रीली अवेलेबल करून देईल. मागच्या वेळेस मी व्हिडिओ जेव्हा शूट केला होता तेव्हा एका मुलाची कमेंट आली होती की सर तुम्ही नेहमी सांगता की माझा कोर्स बघा, मी यावेळेस बघणार नाही तुम्हाला की माझा कोर्स बघा, मी इथे जेवढं माझ्याकडून एक्सप्लेन करणं होईल तेवढं मी इथे एक्सप्लेन करेल, ठीक आहे. बघा नंतर आहे तुमचं FTP, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. बघा फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल FTP म्हणजे काय? आता तुम्ही म्हणाल सर प्रोटोकॉल म्हणजे काय असतं? तुम्ही म्हणाल प्रोटोकॉल म्हणजे काय असतं सर? 1 सेकंड. तुम्ही म्हणाल सर प्रोटोकॉल म्हणजे काय असतं? प्रोटोकॉल म्हणजे काय असतं तुम्ही पाहिलं असेल, तुमच्या घरामध्ये सुद्धा तुमचे बाबा एक तुमचा प्रोटोकॉल असतो स्पेसिफिक की या बाबा प्रोटोकॉलने तुम्ही चालायला पाहिजे. काय असतात प्रोटोकॉल म्हणजे? काय असतं? सेट्स ऑफ रूल्स असतात. बघा सेट ऑफ रूल्स, सेट ऑफ रूल्स म्हणू शकतो आपण कशाला? प्रोटोकॉल्सला, सेट ऑफ रूल्स. आता काय होतं जेव्हा कम्युनिकेशन सिस्टममध्ये आपण वावरतो, सपोज मला कम्युनिकेशन करायचं आहे, आला का लक्षात? सपोज मी फोन केला, मी सेंडर आहे आणि मी कोणाशी तरी बोलत आहो, तो रिसिव्हर आहे, हे दोघं असल्याशिवाय कम्युनिकेशन पॉसिबल होणार नाही, 2 वे कम्युनिकेशन पॉसिबल होणार नाही. मग तो काय झाला? एक प्रकारचा प्रोटोकॉल झाला. सपोज तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमधून फाईल ट्रान्सफर करताय कोणाला तरी, सपोज लॅपटॉपमधून तुम्ही कोणाला तरी फाईल ट्रान्सफर करता, त्याच्यासाठी सुद्धा इंटरनेट जगतामध्ये एक प्रोटोकॉल यूज केला जातो, त्याला काय म्हणतात? फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. आता प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे ईमेल पाठवण्यासाठी एक पर्टिक्युलर प्रोटोकॉल असेल किंवा टेक्स्ट मेसेज पाठवण्यासाठी काहीतरी एक पर्टिक्युलर प्रोटोकॉल असेल, तर हे प्रोटोकॉल सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्या नोट्समध्ये टाकलेला आहे मी, त्या नोट्स इथे टाकून देईल टेलिग्राम चॅनलवर, तर ते एकदा तुम्ही बघून घ्याल. बघा नंतर म्हटलेलं आहे द फर्स्ट पेज ऑफ एनी वेबसाईट इज कॉल्ड ॲज. बघा आता तुम्ही रोज यूज करता डिफरंट वेबसाईट, पण कधी तुम्ही विचार सुद्धा केलेला नसेल की पहिल्या पेजला काय म्हणतात वेबसाईटच्या. विचार केला का? एकदम सिंपल क्वेश्चन. आयोग काय करतं? एकदम बेसिक क्वेश्चनला हात घालतं तुमच्या, तुम्हाला काही असं जास्त डिटेल विचारत नाही. एक वेळेस विचारला होता की तुमच्या जे काही चिप्स असतात त्याच्यामध्ये कुठला गॅस असतो? रोज खातो चिप्स, पण कधी वाचत नाही पॅकेटवर काय लिहिलेलं असतं. आलं का लक्षात? तर द फर्स्ट पेज ऑफ एनी वेबसाईट इज कॉल्ड ॲज, काय म्हणतो आपण त्याला? होम पेज म्हणतो. बघा पहिलं पेज जे असते त्याला होम पेज म्हणतात. आलं का लक्षात? मग आपलं काम काय हो सर? वेब पेज कशाला म्हणतात ते चेक करून घ्यायचं गुगलवरून, लगेच ऑप्शनवरून अभ्यास करायचा ICT सारख्या सब्जेक्टचा, कारण की याच्या प्रॉपर नोट्स म्हणा कुठे अवेलेबल नसतात. सो जे काही आपल्याकडे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अवेलेबल असतात त्याच्यामध्ये जे काही 4 ऑप्शन आहेत, आता बघा इथे फुल्ली ट्रान्सफर प्रोटोकॉल किंवा आणखीन, आता याच्यात काही मिनिंग होणार नाही, पण जे काही 4 ऑप्शन असतात त्याच्यावरून तुम्ही काय कराल? गुगल सर्च करायचं आणि नोट डाऊन करून ठेवायचं तिथे. त्यानं काय होईल? तुमची नोट्स ऑटोमॅटिक फॉर्म व्हायला सुरुवात होईल. बघा कुठल्याच नोट्सची तुम्हाला गरज पडणार नाही. जर तुम्ही आयोगाचे 60 क्वेश्चन्स घेतले आणि त्यातले 4 ऑप्शन जर तुम्ही गुगल सर्च केले ना, तुमची एक मोठी नोट्स तयार होईल. तुमचीच नोट्स लोक हे करतील, यूज करतील महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे. त्याला म्हणतात आपण होम पेज, त्याला आपण म्हणू. आता बघा नेक्स्ट आहे आपला, बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे ईमेलच्या पुढच्या पायरीज काय म्हणतात? द नेक्स्ट स्टेप ऑफ द ईमेल. बघा खूप छान क्वेश्चन विचारलेला होता. ज्याने थोडंसं रीडिंग केलं असतं या पॉईंटबद्दल तर याने इझिली सॉल्व्ह केलेला असता की ईमेलच्या स्टेप असतात की ईमेल ओपन केला, ॲड्रेस टाकला, नंतर मग इन्स्टंट मेसेजिंग केली आपण, नंतर सेंड केला. तर बघा इथे काय दिलं त्यांनी? ऑप्शन खूप छान दिले होते. स्पॅम म्हटलेलं होतं, जंक म्हटलेलं होतं आणि इन्स्टंट मेसेजिंग आणि नन ऑफ द अबव. तर बघा स्पॅम आणि जंक, स्पॅमलाच काय म्हणतात? जंक म्हणतात. म्हणजे हे 2 ऑप्शन तर कटले, सारखे नसतीलच. तर त्याचा आन्सर होतं इन्स्टंट मेसेजिंग. म्हणजे नेक्स्ट स्टेप जी आहे ईमेलची ती आहे इन्स्टंट मेसेजिंग. आता तुम्ही म्हणाल सर स्पॅम म्हणजे काय असतं? आता रोजच सगळ्यांना माहिती आहे की मेल आमचा स्पॅममध्ये जातो सर, पण स्पॅम म्हणजे काय असतं हेच माहीत नसतं, किंवा त्याचं फंक्शन काय आहे स्पॅमचं. काय असतं की आपण ज्याला एखाद्या, मी सपोज माझ्या अकॅडमीतल्या एखाद्या सरांना ईमेल ॲड्रेस दिला, त्यांनी मला मेल केला, तर आय नो दॅट पर्सन, की मला तो माहीत आहे की त्या पर्सनला मी मेल दिला, त्यांनी मला पाठवला. पण तुम्ही पाहिलं असेल तुमच्या मोबाईलमध्ये असे अनवॉन्टेड खूप सारे मेसेजेस असतात. आलं का लक्षात? म्हणजे मेल असतात की ज्यांना तुम्ही माहीत नसते, कंपनीज असतात किंवा आणखीन काही ऑर्गनायझेशन असतात, त्या तुम्हाला मेल करतात. मग जे काही अनकॉन्सॉलिडेटेड नावाचे जे काही मेल असतात ते सगळे स्पॅममध्ये जातात, आणि जे काही तुम्ही कोणाला दिलेला असला मेसेज तो तुम्हाला वर दिसतो. आलं का लक्षात? त्याला स्पॅम मेसेज म्हणतात, सोबत त्याला जंक सुद्धा म्हणतात. सो याचा आन्सर आहे इन्स्टंट मेसेजिंग, ठीक आहे. आलं लक्षात? स्पॅम म्हणजे काय असतं? स्पॅमलाच आपण जंक मेसेज म्हणतो. बघा नेहमी लक्षात ठेवायचं, स्पॅमलाच आपण काय म्हणतो? जंक, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया.
बघा काय म्हटलेलं आहे, बिफोर सेंडिंग द मेसेज इट इज कन्वर्टेड इन टू द स्मॉल पीसेस दे आर कॉल्ड ॲज. बघा जो काही तुम्ही मेसेज टाईप करता, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण व्हॉट्सअपला चॅट करतो, मी एकूण काहीतरी टाईप करतो हाय, नेक्स्ट माणसाला ते दिसतो की हां हाय, तो तुम्हाला रिप्लाय करतो हॅलो, मग तुम्हाला दिसेल हॅलो. तुम्ही विचार केला की तुम्ही इथे बसलेला आहात आणि मुंबईमध्ये किंवा अमेरिकेमध्ये बसलेला माणूस सुद्धा तुमच्यावर कम्युनिकेट करतो किंवा तुम्हाला ते टेक्स्ट दिसतात, तर ही इन्फॉर्मेशन कशी ट्रान्सफर होते याचा कधी विचार केला आहे का तुम्ही? तर ती इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ पॅकेट, बघा इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ पॅकेट पाठवण्याचं काम जे आहे ते कशाच्या माध्यमातून होतं, तर पॅकेट म्हणजे स्मॉल पीसेस जे म्हटलेलं आहे, जे इन्फॉर्मेशन असते, टेक्स्ट असो, तुमचा व्हिडिओ असो, तुमचे इमेजेस असो, सगळ्या ह्या पॅकेट फॉर्ममध्ये कन्वर्ट केल्या जातात आणि नंतर त्या इंटरनेटच्या माध्यमातून दुसरीकडे पाठवण्यात येतात आणि ते पुन्हा पॅकेट्स इन्फॉर्मेशनमध्ये कन्वर्ट करण्यात येतात. तर इन्फॉर्मेशन हे पॅकेटच्या स्वरूपामध्ये पाठवण्यात येते. आणि फर्स्ट टाइम ही जी टेक्नॉलॉजी आहे ती ARPANET नावाचं जे काही टेक्नॉलॉजी आहे त्यांनी हे सुरू केली होती. ARPANET 1969 मध्ये. आलं का लक्षात? हा पॉईंट नोट कराल की ARPANET नावाची जे काही इंटरनेट टेक्नॉलॉजी होती त्याच्यामध्ये फर्स्ट टाइम तुम्ही पॅकेट म्हणजे जे काही इन्फॉर्मेशन होती ते पॅकेटच्या फॉर्ममध्ये सेंड करायला लागले. पहिले काय व्हायचं, सिस्टम तर होती आपल्याकडे पण इन्फॉर्मेशन हे ॲज इट इज पेजच्या पेज ट्रान्सफर करायला लागायचं, त्यामुळे खूप टेडियस प्रोसेस होती. सो आता काय झालं, पॅकेटच्या फॉर्ममध्ये ते ट्रान्सफर करण्यात यायला लागली. आता आणखीन पुन्हा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यायला लागली. तुम्ही पाहिलं असेल नवीन नवीन टेक्नॉलॉजी यायला लागली, तर त्याच्यामध्ये नवीन ॲडव्हान्समेंटसुद्धा आलेल्या आहेत सध्या. तर याला आपण ARPANET नावाचे हे काही पहिलं इंटरनेट हे होतं जिथे पॅकेटच्या स्वरूपात इन्फॉर्मेशन सेंड केल्या जायची. आणि 1969 मध्ये काय झालं होतं, त्याचं इनोव्हेशन झालं होतं कुठे, US मध्ये. आलं लक्षात? हे पण सुद्धा विचारू शकतात तुम्हाला. सो ARPANET गुगलवर टाकायचं आणि थोडीशी इन्फॉर्मेशन कलेक्ट करून आपल्या नोट्समध्ये कलेक्ट करायची. आता बघा अनसॉलिसिटेड ईमेल्स आर कॉल्ड ॲज. बघा मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं मी तुम्हाला की अनसॉलिसिटेड जे काही ईमेल्स असतात ते कुठे जातात, स्पॅममध्ये जातात. आलं का लक्षात? जे काही अनसॉलिसिटेड ईमेल्स आहेत ते स्पॅममध्ये जाऊन पडतात. त्याला जंक म्हटलेलं होतं आपण. आलं का लक्षात? त्यालाच काय म्हटलं होतं आपण, जंक. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. बघा काय म्हटलेलं आहे, इन व्हिच ऑफ द नेटवर्क स्ट्रॅटर्जी गुंटेला इज यूज. बघा इन व्हिच नेटवर्क स्ट्रॅटर्जी गुंटेला इज यूज. आता काय म्हटलेलं आहे इथे की हे थोडंसं आतला पॉईंट्स होता की गुंटेला काय आहे, तर हे आहे पीअर टू पीअर मध्ये हे यूज केलं जाते. आता सर तुम्ही म्हणाल पीअर टू पीअर काय आहे, हे हा पण एक टाईपचा काय असतो, प्रोटोकॉल्सच आहे पीअर टू पीअर. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की तुमची सपोज माझी ही अकॅडमी आहे आणि अकॅडमीमध्ये एक काय राहतो, मेन कम्प्युटर राहतो. सपोज हे माझं काहीतरी लोकल एरिया नेटवर्क आहे, इथून इंटरनेट याला भेटलं आहे आणि हे बाकीच्या पीसींना कनेक्ट राहतो इथे माझ्या सपोज जे काही अकॅडमी आहे अकॅडमीमध्ये. म्हणजे काय झालं, इथे हेड झाला हा कम्प्युटर, म्हणजे हा जो पीसी आहे हा हेड आहे, बाकी सगळ्या कम्प्युटरला काय करतोय, तो देखभाल करतोय. पण पीअर टू पीअर टेक्नॉलॉजीमध्ये काय होतं, याच्यामध्ये कोणीच बॉस नसतो. सगळे कम्प्युटर बॉस लाईक ॲक्ट करतात आणि सगळेच रिसिव्हर लाईक ॲक्ट करतात. आलं का लक्षात? इथे कोणीच बॉस नसतो. तर अशा टाईपची जे काही हे असतं आपली नेटवर्क सिस्टम असतं त्याला काय म्हणतो आपण, पीअर टू पीअर टेक्नॉलॉजी म्हणतो. बघा शॉर्टमध्ये मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय, डिटेलमध्ये तुम्हाला लागले तर तुम्ही लेक्चर बघू शकता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, फायरवॉल खालीलप्रमाणे कार्य कुठे. फायरवॉलचे कार्य काय आहे बघा, बघूया आपण फायरवॉलचे कार्य कुठले कुठले आहेत. तर बघा फायरवॉल. आता वॉल तुम्हाला माहित आहे की ब्रिकपासून बनलेली वॉल आहे, सिमेंटची वॉल आहे, आमची प्लास्टिकची वॉल आहे. आपल्याच वॉलसारखं हा काम करतो. बघायचं कुठेतरी एखाद्या वेळेस नाही वाचलेलं असतं आपण क्वेश्चन, एखाद्या वेळेस नाही वाचलेलं काहीतरी फायरवॉलबद्दल, पण वॉल तर माहीत आहे ना, इन जनरल काहीतरी माहीत असतं. सो लॉजिक लावण्याचा प्रयत्न करायचा क्वेश्चनमध्ये की कुठेतरी लॉजिक लागतं का आपलं. आता आमच्या इथे सुद्धा ग्रुप आहे, खूप सारे मुलं अभ्यास करतात, बट त्यातला एक मुलगा असा की तो लॉजिकनं पेपर सॉल्व्ह करतो. ग्रुप सी सारख्या एक्झाममध्ये 75 क्वेश्चन्स बरोबर आणलेत त्यांनी, म्हणजे 75 करेक्ट आहे, त्याला मार्क्स आहेत. सो खूप मोठी गोष्ट आहे की लाईक लॉजिकच्या माध्यमातून तो कधी जास्त करंट अफेअर वाचत नाही किंवा काही गोष्टी करत नाही, बट लॉजिक लावतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे खूप महत्त्वाचं असतं कुठली एखादी एक्झाम पास करण्यासाठी, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पास करण्यासाठी. बघा फायरवॉल इज हॅव्हिंग द फॉलोइंग फंक्शन. आता काय असतं, सगळ्यात पहिले फायरवॉल समजून घेऊया आपण की काय असतं. सपोज मी इथे वॉल काढतो एक, सपोज हे माझी वॉल आहे आणि ही माझी अकॅडमी आहे की याच्यामध्ये हे कम्प्युटर सिस्टम्स आहेत माझ्या अकॅडमीमध्ये. हे एक वॉल आहे आणि काय झालं, इथून सगळे मेसेज यायला लागले इंटरनेटच्या माध्यमातून माझ्या अकॅडमीकडे, कारण की मोठी अकॅडमी आहे, खूप साऱ्याकडून महाराष्ट्रभरातून सगळीकडे मेसेज येतात किंवा मेल्स येतात किंवा फोन्स कॉल येतात किंवा सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे काय होतं, याच्यावर डेटाची बंबार्डिंग होतं. आता काय असतं,
इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला व्हायरस अटॅक होतात किंवा आपली सिस्टम करप्ट होतात, पूर्ण डेटा डिस्ट्रॉय होतो आपला. सो ह्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी काय असतं, एक फायरवॉल असतं. हे काय करतं, डिटेक्ट करतं पहिल्यांदा येण्याच्या अगोदर. बाहेरचा जो काही येणारा फ्लो आहे त्याला डिटेक्ट करतो आणि जे काही कामाचं आहे तेच इकडे पाठवतो आतमध्ये. म्हणजे काय होईल, आपली सेफगार्ड करण्याचं काम करतो. एक्सटर्नल नेटवर्कपासून आपल्या सिस्टमला सेफगार्ड करण्याचं एक काम करून करतं फायरवॉल. आलं का लक्षात, फायरवॉलचं फंक्शनच ते आहे. म्हणून म्हटलं की तुम्ही एक जनरल, तुम्हाला माहीत जरी नसलं तर तुम्ही क्वेश्चन्स काय ना इझिली सॉल्व्ह करू शकता एक्झाममध्ये. बघा ऑप्शन वाचा आता. इट इज द सेफगार्ड इंटरनल नेटवर्क फ्रॉम द व्हल्नरेबल आउटसाइड नेटवर्क. बघा पहिला ऑप्शन तर एकदम बेस्ट वाटतोय मला. इट इज सेफगार्ड एक्सटर्नल नेटवर्क फ्रॉम द इंटरनल नेटवर्क. हा तर चुकला, करूच नाही शकत. एक्सटर्नल नेटवर्कला कशाला सेफगार्ड करायचं आहे, टू कनेक्ट द लँड टू द वॅन, नाही हे सुद्धा नाही. आणि ऑप्शन 2 आणि 3 हे तर बिलकुलच नाही, कारण की सेकंड ऑप्शन त्याचा आन्सरच नव्हता. सो हा पण ऑप्शन गेला, हा पण गेला. आणि बेस्ट कुठला आहे, इट इज द सेफगार्ड इंटरनल नेटवर्क फ्रॉम द आउटसाइड. म्हणजे बाहेरच्या नेटवर्कपासून आपल्या आतल्या सिस्टमला काय करतो, सेफगार्ड करतो. तुम्हाला या एक्झाम्पलवरून लक्षात राहील, कुठलं लेक्चर सुद्धा तुम्हाला बघायची गरज पडणार नाही इथून. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. बघा तुम्हाला सांगितलं लॉंग फॉर्म पाठ करत चला रे, खूप सारे 74 लॉंग फॉर्म बिलकुल पाठ करून टाकायचे. बघा HTTP चे रूप काय. HTTP स्टँड्स फॉर, किती सारे लॉंग फॉर्म विचारले त्यांनी एक्झाममध्ये. बघा हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. मग तुम्ही म्हणाल सर हा प्रोटोकॉल कशासाठी यूज केला जातो. हो, तर जे काही मेसेज करता तुम्ही टेक्स्ट टक 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 एकामेकाला, ते मेसेज, त्याच्यामुळे काय ना तुमचा MPSCचा अभ्यास थोडा कमी व्हायला लागला आहे. मेसेज कमी करा, व्हॉट्सअप अनइन्स्टॉल करून टाकायचं, फक्त टेलिग्राम कामायचं आहे. MPSC ॲस्पिरंटनं फक्त आपल्या मोबाईलमध्ये टेलिग्राम ठेवायचं. आणि त्यातही महत्त्वाचे इम्पॉर्टंट चांगले चॅनल की जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन कामाची प्रोव्हाइड करतात. नाहीतर काही काही लोक दिवसभर टेलिग्रामवर लागलेले असतात. आज काय झालं, उद्या काय झालं. MPSCनं स्वतःची वेबसाईट काढलेली आहे, सगळी इन्फॉर्मेशन आपल्या वेबसाईटवर काय करतो MPSC टाकतो. ठीक आहे, आणि जे काही कामाचे आपले टेलिग्राम चॅनल असतात जिथे आपल्याला काहीतरी फुकटमध्ये मटेरियल भेटतं की PYQ सेशन आपल्याला भेटतं, 1 घंट्यामध्ये आपली रिव्हिजन होत आहे. किंवा मी रिमोट सेन्सिंगचा सुद्धा 1 घंट्याचा एक शूट केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही काय ना आमचं तेच मोठं आहे. आमची जे काही टीम आहे मेन्सची, ते पूर्ण आमचा अकॅडमीचा एक टॅगलाईन असतो आहे की आजचे अधिकारी घडवतील उद्याचे अधिकारी. तुम्ही पाहिलं असेल बाकी अकॅडमीमध्ये खूप सारे लोक असतात, त्यांच्याकडे फॅकल्टीज असतात, पण त्यांना एक्झाम ओरिएंटेशन काय आहे ते माहीत नाही. आमची जे काही अधिकाऱ्यांची टीम आहे 5 लोकांची, त्यांच्याकडे सगळ्यांकडे पदं आहेत, त्यांना 300+ स्कोर आहेत त्यांचे MPSC 19-20 मध्ये सुद्धा. सो त्यांना माहीत आहे की नेमका अभ्यास कसा करावा लागतो आपल्याला. आणि त्यांच्याकडून जर आपण प्रॉपर गाईडलाईन घेतलं तर आपण एक्झामच्या एकदम टू द पॉईंट पोहोचू शकतो. आता ही गोष्ट तुम्ही माना की नाही मानू, कारण की त्यांची मेहनत तेवढी असते आणि ते फ्रेश असतात. त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतं की एक्झाममध्ये नेमकं काय विचारतोय. काही लोक काय करतात, नुसतं रठ्ठा मारून तुमच्याकडून घेतात की बाबा हे माझी नोट्स आहे, याच्यामध्ये सगळे एकूण तिकून सगळ्या स्टेट PSCचे क्वेश्चन त्याच्यामध्ये क्लब करतो आणि तुम्हाला दाखवतो की बाबा हे माझी नोट्स वाचा. तुम्हाला ते नोट्स वाचल्यावर चांगलं वाटेल, पण 4 महिन्यात तुम्ही ते नोट्स विसरून जाल. ते फक्त नोट्स त्याच्याच कामाची आहे, ती नोट्स फक्त त्याच माणसाच्या कामाची आहे, तुमच्या कामाची नाही. तुम्ही 4 महिने झाल्यानंतर ती नोट्स तुम्ही विसरून जाल. तो फक्त तुम्हाला रट्टू पोपट बनवतो. कॉन्सेप्ट सुद्धा शिकणं झाले पाहिजे आणि सोबत, कारण की MPSC दरवर्षी तुम्ही पाहिला असेल 2020चा मेन्सचा पेपर इतका जास्त ड्रास्टिक चेंज होता पेपरमध्ये की कट ऑफ एकदम खाली आला त्याचा. सो MPSC काय ना कॉन्सेप्ट बेच हळूहळू आता काय करते, पेपर फ्रेम करायला लागली. सो आपला अभ्यास सुद्धा तसा असायला पाहिजे. ठीक आहे, कोणीतरी फक्त नोट्स चांगल्या बनवल्या आणि त्याच्या नोट्समधून पेपर येईल हे गोष्ट विसरून जा. तुम्ही नोट्स वाचा, तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर वाचा तुम्ही नोट्स आणि पेपरला जा. एक सुद्धा त्याचा मेन्स क्वालिफाय करणार नाही. आलं का लक्षात. बघा काय असतो आपला हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. नेक्स्ट आपण बघणार आहे हा कशासाठी, टेक्स्ट मेसेजसाठी यूज केला जातो हा प्रोटोकॉल. आलं का लक्षात. बघा नेक्स्ट आहे तुमचा 1 सेकंड. बघा द टर्म बँडविड्थ इज रिलेटेड विथ द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मीन्स. बँडविड्थ म्हणजे काय असतं. आता तुम्हाला सांगितलं होतं मी रिमोट सेन्सिंग चालू असताना सांगितलं होतं बँडविड्थ म्हणजे काय असतं की जे काही मल्टीस्पेक्ट्रल बँड असतात त्याच्यामधलं जे काही स्मॉल डिस्टन्स असतं दॅट इज बँडविड्थ असतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममधलं. तर व्हिजिबल स्पेक्ट्रमची रेंज सांगितली होती मी तुम्हाला त्याच्यामध्ये, किंवा रेंज पार्ट करायला सांगितल्या होत्या. तर इथे बघा बँडविड्थ रिलेटेड टू द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मीन्स काय असतं. आता इथे कन्फ्युजन होईल. कॅपॅसिटी ऑफ कम्प्युटर, स्पीड ऑफ कम्प्युटर, स्पीड अँड कॅपॅसिटी ऑफ कम्प्युटर, स्पीड अँड कॅपॅसिटी ऑफ द नेटवर्क. तर जे काही बँडविड्थ असतं हे रिलेट करतं तुमच्या स्पीड अँड कॅपॅसिटी ऑफ द नेटवर्क. बघा कन्फ्युजन करणारा क्वेश्चन होता. घाईघाईत 1 मिनिट सुद्धा नसते आपल्याला, 30 सेकंदामध्ये हे ऑप्शन क्लिक होऊन जातं. आम्ही जेव्हा ॲनालिसिस करतो रूमवर सगळे मित्र पेपर झाल्यानंतर की बाबा काय चुकलं. अभ्यास तर खूप आहे पण 60 मिनिटामध्ये जो खेळ असतो प्रिलिमचा तो खूप गजब असतो. अभ्यास तुमचा किती आहे ते मॅटर नाही करत, तुम्ही 60 मिनिटामध्ये तिथे काय करता ते खूप मॅटर करतं. आलं का लक्षात. तर वाचण्यामध्ये अशा चुका होतात. इथे कम्प्युटर इथे नेटवर्क, घाईघाईमध्ये हे मारून दिलं, चुकला, गेले तुमचे
2 मार्क्स आणि 0.5 निगेटिव्ह सुद्धा आहे यावर्षी. बघा नंतर बघा सीडॅज हॅज डेव्हलप अन ॲप्लिकेशन विच कॅन बी यूज फॉर द मल्टी डॉक्युमेंट समरायझर नोन ॲज. त्याला काय म्हणतात बघा. सीडॅक या भारतीय कंपनीने अनेक डॉक्युमेंटचे एक सारांश लेखन करणारे ॲप्लिकेशन बनवलेले आहे. त्याचे नाव काय, तर त्याला सारांश नावाचं ॲप्लिकेशन बनवलेलं आहे. बघा सारांश, दॅट इज सारांश. सारांश नावाचं एक ॲप्लिकेशन कोणी बनवलं, सीडॅक. बघा सीडॅक नावाची एक संस्था आहे जी काय करते, ह्या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन करते इंडियामध्ये. सध्या जे काही सीडॅकचे मेन हेड आहेत ते कोण आहेत, आपले सुपर कम्प्युटरचे जनक कोण आहेत, आपले विजय भटकर. बघा विजय भटकर साहेब आहेत ज्यांनी पहिला सुपर कम्प्युटर परम जो काही आपला तयार केला होता. तर त्याचे जनक जे आहेत ते सध्या त्याचे मेन आहेत, हेड आहेत त्याचे कोण, सीडॅकचे. ठीक आहे, ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचं. अशा महत्त्वाच्या संस्था असतात ज्या IT रिलेटेड आहे, त्याचे हेड कोण, चेअरमॅन कोण. जसं नॅस्कॉम आहे, नॅस्कॉमचे जे काही हेड आहेत त्या कोण आहेत, रेखा मेनन आहेत. हे आपल्याला माहीत असायला, करंटचा क्वेश्चन आहे पण आपल्याला माहीत असायला पाहिजे. ठीक आहे, कोण आहेत नॅस्कॉमच्या मॅनेजिंग डायरेक्टर सध्या, रेखा मेनन. बघा कोण. नंतर काय म्हटलेलं आहे, डेटा इंटिग्रिटी मीन्स काय. डेटा इंटिग्रिटी म्हणजे काय. आता बघा हा माहीत नाही मला सर डेटा इंटिग्रिटी काय, पण इंटिग्रिटी नावाचा शब्द सुद्धा मी ऐकलेला असतो की इंटिग्रिटी नेमकं म्हणजे काय असतं. तर इथून लॉजिक लावण्याचा प्रयत्न करा क्वेश्चनवरून कुठेतरी काहीतरी होते का. इंटिग्रेशन ऑफ डेटा, अवेलेबल ऑफ डेटा, प्रिव्हेंटिंग एनी अनऑथराइज अल्टरनेशन ऑफ द इन्फॉर्मेशन, आणि नंतर आहे प्रिपेरिंग द युनिफाईड डेटा व्ह्यू सिस्टम. आता बघा डेटा इंटिग्रिटी म्हणजे काय. थोडंसं आतमध्ये जर विचार केला तुम्ही की एखादी तुमची सिस्टम आहे आणि त्याच्यामधून तुम्ही कुठेतरी डेटा ट्रान्सफर करताय किंवा तुमच्याकडे डेटा येतोय, हा डेटा ओरिजिनल फॉर्ममध्ये असला पाहिजे. सपोज एखादा खूप सेक्युअर डेटा असतो, इंडियन आर्मीचा एखादा डेटा आहे, ट्रान्सफर करताय पण त्याच्यामध्ये थोडी जरी चूक झाली तर विनाशहानी होऊ शकते खूप मोठी प्रमाणात. सपोज एखादा छोटासा लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड चेंज झाला, समजा दिल्ली हेडक्वार्टरवरून तिकडे जम्मू काश्मीरला काहीतरी पाठवलं आणि डेटामध्ये काहीतरी हेलगिरी झाली तर काय होतं, खूप मोठं नुकसान होऊ शकते आपलं त्याच्यामध्ये. तर काय असतं, प्रिव्हेंटिंग एनी अनऑथराइज अल्टरनेशन ऑफ द इन्फॉर्मेशन, म्हणजे कुठल्याच प्रमाणाचा बदल इन्फॉर्मेशन होऊ न देण्याचं काम कोण करतं, डेटा इंटिग्रिटी. डेटा इंटिग्रिटी त्याला म्हणतात की जो काही ओरिजिनल फॉर्म आपला डेटा आहे तो ओरिजिनल फॉर्ममध्येच राहिला पाहिजे, त्याला म्हणतो आपण डेटा इंटिग्रिटी, म्हणजे 3rd नंबरचा ऑप्शन. आता बघा विथ रेफरन्स टू द कम्प्युटर नेटवर्क द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द टर्म VPN. बघा खूपदा तुम्ही वापरलं असेल VPN नेटवर्क, तुमच्या मोबाईलवर सुद्धा दिसते, पण कधी आपण विचार केला नसेल की बाबा हे एक्झाममध्ये सुद्धा MPSC विचारेल. तुम्ही पाहिलं असेल VPN नेटवर्क तिथं लिहून, तिथे म्हणजे कुठल्या तरी दुसऱ्या सर्व्हरला, दुसऱ्या देशातल्या एखाद्या सर्व्हरला तुम्हाला कनेक्ट करायचं आहे तर तुम्ही काय करता, VPN नेटवर्कचा यूज करता तिथे. दॅट इज काय, त्याचा लॉंग फॉर्म त्यांनी विचारलेला होता. तर व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क, व्हायरस प्रोटेक्टेड नेटवर्क. बघा हे आहे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क, हे आहे तुमचा VPNचा लॉंग फॉर्म, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. तुम्हाला सांगतोय की जे काही टर्म्स तुम्हाला दिसत आहे ना IT मधल्या, ह्या लहान लहान ह्या सगळं पाठ करून घ्या. हे सगळं मी त्या PDF मध्ये टाकलेलं आहे आणि टेलिग्राम चॅनलवर मी आत्ताच लेक्चर झाल्याबरोबर ते अवेलेबल करून देतो तुम्हाला. तर विदर्भ MPSC टेक्निकल नावाचं जे काही चॅनल आहे आमचं, आणि आमचा मोठो तोच आहे की आम्ही फक्त काय नाही 4-5 महिने इथे शूट करणार आहे. आम्ही जे काही आमच्याकडे आहे, आमच्याकडे आता जो काही फावला वेळ आहे, या फावला वेळामध्ये जेवढी काही इन्फॉर्मेशन आमच्याकडून फ्रीमध्ये मुलांसाठी अवेलेबल करून देण्यात येईल. याच्यानंतर आम्ही टनेलिंग, ब्रिज इस्टिमेट याचे 3-3, 2-2 घंट्याचे रिव्हिजन सेशन ठेवणार आहोत, म्हणजे PYQ सेशन्स. पूर्ण जे काही तुम्ही पाहिलं असेल, जे काही यूथ कॉम्पिटिशन टाईमचे बुक्स आलेले आहेत त्याच्यामधले प्रॉपर क्वेश्चन सिलेक्ट करून तुमच्यापुढे आम्ही काय करणार आहोत, इथे शूट करणार आहे, सो दॅट तुम्हाला एक्झामला जाता ह्या सगळ्या गोष्टी काय होतील, कामामध्ये पडतील. नंतर बघा काय म्हटलेलं आहे की अ प्रायव्हेट नेटवर्क बेस्ड ऑन द सेम टेक्नॉलॉजी बट रेस्ट्रिक्टेड टू ॲन ऑर्गनायझेशन ऑर द इंटरनल यूज. बघा समान तंत्रज्ञानाचा वापर करीत, म्हणजे तुमच्याकडे एखादं नेटवर्क आहे बट ते फक्त तुमच्या एखाद्या पर्टिक्युलर एरियासाठीच रेस्ट्रिक्ट केलेलं आहे, तर त्याला काय म्हणतात, इंट्रानेट म्हणतात. बघा इंट्रानेट म्हणतात त्याला. काय म्हणतात, इंट्रानेट. जे काही फक्त तुमच्या रेस्ट्रिक्शन नावाचा शब्द आला की एखादं जे काही तुमचं नेटवर्क आहे ते फक्त एखाद्या ऑर्गनायझेशनसाठी जर रेस्ट्रिक्ट केलेलं असेल तुम्ही, तर त्याला काय म्हणायचं, इंट्रानेट म्हणायचं. तर इंटरनेट कशाला म्हणायचं सर, वर्ल्ड वाईड, त्याला कुठलंच रेस्ट्रिक्शन नसतं. तुम्ही पाहिलं, तुम्ही सगळं जग इंटरनेटच्या माध्यमातून काय झालं आहे, जोडल्या गेलेलं आहे. मग ते काय झालं, इंटरनेट झालं. हे ऑप्शन तर तसंच कटलं असतं तुम्हाला जर थोडंसं लॉजिक लावलं असतं तर. हा ऑप्शन कटला सर, कारण की वर्ल्ड वाईड जे काही कनेक्ट आहे ते इंटरनेटच्या माध्यमातून कनेक्ट आहे. नंतर वर्ल्ड वाईड वेब, WW याचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे. बघा ऑप्शनवरूनच तुमचे बरेचसे क्वेश्चन्स क्लिअर होतात. वर्ल्ड वाईड वेब, इंट्रानेट, हा ऑप्शन असू शकतो, आणि नन ऑफ द अबव. तर मग इंट्रानेट एक बेसिकल म्हणजे शब्दावरूनच तुम्हाला समजलं असतं प्रॉपरली, लॉजिक जर तुम्ही तिथे लावलं असतं तर. कधी कधी असं असतं, लॉजिक लावण्याचा प्रयत्न करायचा, क्वेश्चन सुटू शकतो.
आता बघा, मी लेक्चर घेताना एकदा सांगितलं होतं तुम्हाला, आता म्हणतोय पुन्हा लेक्चर घेताना सांगितलं होतं, यासाठी नाही म्हणत की तुम्ही माझं लेक्चर किंवा माझा कोर्स परचेस करा. ऑलरेडी खूप सारा कोर्स परचेस झालेला आहे, तो ऑलरेडी खूप सारा, जेवढा मला पाहिजे होता जेवढा झाला आहे अकॅडमीला सगळा परचेस झालेला आहे, काही प्रश्न नाही त्याच्यामध्ये. तुम्ही करा नका करू, माझं एकच आमचं तेच उद्देश आहे. आम्ही सुद्धा सर्व्हिसमध्ये आता गेलेलो आहोत, सर्व्हिसमध्ये आहोत, तर आम्हाला आमच्या कामापुरतं सर्व भेटतं, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही आहे. पण तुमच्यापर्यंत सटीक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड व्हावी, आमचा उद्देश तोच आहे की याच्यानंतर MPSCसाठी मेन्ससाठी रिव्हिजनचे व्हिडिओ राहतील, जसे गेटसाठी अवेलेबल आहेत तसे MPSCसाठी सुद्धा राहतील. आणि प्रत्येक सब्जेक्टचे आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ. या मेच्या किंवा मे नंतर जूनच्या एंडिंगपर्यंत सगळे व्हिडिओ आमचे अपलोड होऊन जातील. MPSC विदर्भ टेक्निकलचे जे काही यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर तुमचे कोणी मित्र असतील त्यांना शेअर करा, त्याच्यामध्ये सगळे यूट्यूब तुम्हाला दिसतील. बघा, द एक्सटर्नल डिव्हाइस यूज टू स्टोअर अँड इमेज बाय ऑप्टिकल रीडिंग इज टर्म ॲज, मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रिंटर काय करतं, जे काही कमांड दिली त्याची प्रिंट आपल्याला मारतो. पण शिकवताना मी तुम्हाला सांगितलं होतं की स्कॅनर हा सुद्धा एक प्रकारचा प्रिंटर आहे, पण हा काय करतो, इन्फॉर्मेशनला स्टोअर करतो. तर सेम क्वेश्चन इथे विचारलेला आहे की जे काही एखादी इमेज असतं त्याला म्हणजे प्रतिमा साठवण्याचं जे काही वापर करण्यात येणारं जे काही इन्स्ट्रुमेंट आहे, प्रतिमा साठवण्यात वापरण्यात येणारं जे काही उपक्रम आहे, आपलं उपकरण आहे, त्याला काय म्हणतो आपण, स्कॅनर म्हणतो, डिव्हाइस. कारण की स्कॅनरमध्ये काय होते, इन्फॉर्मेशन पहिल्यांदा स्टोअर होते आणि नंतर त्याची कॉपी बाहेर निघते. प्रिंटरमध्ये तसं नाही आहे. प्रिंटरमध्ये तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कम्प्युटरमधून तुम्ही कमांड देता आणि प्रिंटर ते काय करतं, स्कॅन करतं, स्टोअर नाही करत प्रिंटर. अलग लक्षात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. बघा काय म्हटलेलं आहे, हेक्साडेसिमल सिस्टम ऑफ द नंबर A स्टँड फॉर व्हॅल्यू 10. हेक्साडेसिमल जे काही सिस्टम आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की A स्टँड फॉर 10 आणि F स्टँड्स फॉर व्हॉट. एक हेक्साडेसिमल सिस्टम असते, तुम्ही पाहिलं असेल बायनरी सिस्टम असते आपल्या मोबाईल याच्यामध्ये, कम्प्युटर लँग्वेज 1-0 ची लँग्वेज समजतो, तशीच एक हेक्साडेसिमल सिस्टम आहे. त्यांनी काय म्हटलं की A स्टँड्स फॉर 10. मग लिहायची आपली ABCD, A-B-C-D-E आणि F, लगेच नंबरिंग द्यायचे. A जर 10 आहे तर इकडे 11, इकडे 12, इकडे 13, इकडे 14, मग F स्टँड्स फॉर 15. सिंपल, काय आहे 15. अलग लक्षात. हे सुद्धा सिंपल लॉजिकल असतात. एखाद्या वेळेस काय ना घाबरून जातो आपण फार वेळा की बाबा हे काय हेक्साडेसिमल सिस्टम, हे तर वाचण्यातही आली नाही. पण एखाद्या वेळेस लागून बघायचा, लागतो का, A पासून कितीवर आहे F, 3-4 टर्म पुढे आहे, 5 टर्म पुढे आहे, 15 ऑप्शन. ठीक आहे. पण काय म्हटलेलं आहे आता, नेक्स्ट क्वेश्चन खूप छान आहे. बघा काय म्हटलेलं आहे की कम्युनिकेशन बिटवीन द कम्प्युटर युझिंग द स्टँडर्ड टेलिफोन लाईन्स. बघा, कम्युनिकेशन बिटवीन द कम्प्युटर्स युझिंग स्टँडर्ड टेलिफोन लाईन, म्हणजे तुम्हाला दोन कम्प्युटर सिस्टममध्ये, एक 2 कम्प्युटर सिस्टम आहे, याच्यामध्ये कम्युनिकेशन करायचं आहे, तुम्हाला कम्युनिकेशन करायचं आहे A आणि B मध्ये. सो काय म्हटलेलं आहे की रिक्वायर्ड स्टँडर्ड टेलिफोन लाईन्स. टेलिफोन लाईनसाठी काय रिक्वायर्ड असतं, ठीक आहे, हे 2 कनेक्ट तुम्ही टेलिफोन लाईननं कनेक्ट कराल, बट इथून तर डिजिटल फॉर्ममध्ये आपण सगळी इन्फॉर्मेशन टाकतो. मग हिला व्हॉइस किंवा ॲनालॉगमध्ये कसं कन्वर्ट करायचं, तर एक डिव्हाइस असतं मॉडेम नावाचं. मॉडेम, बघा मॉड्युलेटर आणि डिमॉड्युलेटर नावाचे 2 असतात. याला म्हणतात मॉड्युलेटर, आणि एक असते तुमचा डिमॉड्युलेटर, आणि या पूर्ण सिस्टमला म्हणतात मॉडेम म्हणतात त्याला. मॉडेम म्हणजे हा काय करतो, तुमच्या या सिस्टममधली जे काही डिजिटल इन्फॉर्मेशन आहे ते ॲनालॉग फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो, आणि ॲनालॉग फॉर्ममध्ये कन्वर्ट झाली की वायरच्या माध्यमातून ही ट्रान्सफर करतो. मग हा डिमॉड्युलेटर जो आहे, ही इन्फॉर्मेशन जी आहे म्हणजे ॲनालॉग फॉर्ममधली, तिला पुन्हा डिजिटल फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो आणि या मोबाईल फोनला देतो, आपल्या कम्प्युटर सिस्टमला देतो. तर हे झाली तुमची सिस्टम. तर इथे काय म्हटलेलं आहे ऑप्शनमध्ये, आता तुम्हाला हे समजलं तर तुम्ही लगेच ऑप्शन क्लिक केलं असतं, रिक्वायर्ड अ चेंज टू ॲन ॲनालॉग सिग्नल. म्हणजे एखादं कम्युनिकेशन जर तुम्हाला पॉसिबल करायचं असेल तर तुम्हाला पहिले ॲनालॉग सिग्नलमध्ये त्याला कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे जे काही डिजिटल सिग्नल आहे त्याला ॲनालॉग सिग्नलमध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल, आणि ते असतं तुमचं मॉडेम. अलग लक्षात. मॉडेमवर खूप सारे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तुम्हाला मॉड्युलेटर आणि डिमॉड्युलेटरचं सुद्धा फंक्शन विचारू शकतात. सो नोट्समध्ये ते पॉईंट तुम्ही काय करा, मार्क करा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आपला, भारत सरकारच्या सामुदायिक माहिती द कम्युनिटी इन्फॉर्मेशन सेंटर. बघा हे सुद्धा विचारू शकते. CIC चा लॉंग फॉर्म काय, कम्युनिटी इन्फॉर्मेशन सेंटर. प्रोजेक्ट ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टार्टेड ऑन, कुठल्या तारखेला स्टार्ट झाला होता हा CIC नावाचा प्रोग्राम, कम्युनिटी इन्फॉर्मेशन सेंटर. हा झाला होता 17 ऑगस्ट 2002ला. बघा डायरेक्ट एकदम फॅक्च्युअल डेटा विचारून टाकला MPSCने 17 ऑगस्ट 2002 मध्ये. अलग लक्षात.
17 ऑगस्ट 2002 मध्ये त्यांनी काय केलं होतं, हे कम्युनिटी इन्फॉर्मेशन सेंटरची काय केली होती, सुरुवात केली होती. थोडंसं गुगल सर्च एकदा करून घ्याल की बाबा याचे युजेस काय आहे, कारण की माझ्याकडे टाईम कमी आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे एक्सप्लेन नाही करू शकत विदिन 1 आवर. नाही तर व्हिडिओसुद्धा जास्त मोठा झाला तर तुम्ही बघणार नाही, कारण की शेवटचे दिवस असतात. विदिन 1 आवर जर असेल तर तुम्ही लगेच कानात हेडफोन टाकून 1.5च्या स्पीडनी लगेच तुम्ही काय कराल, एका 30 मिनिट किंवा 45 मिनिटमध्ये याला कंप्लीट कराल आणि ते बेटर असतं. रिमोट सेन्सिंगचा सुद्धा माझा 57 मिनिटाचा व्हिडिओ आहे PYQचा, आणि हा सुद्धा जवळजवळ 57-58 मिनिटाचा राहील आपला. आता बघा 17 ऑगस्ट 2002 मध्ये म्हटलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय होता आपला, बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की ARPANET आठवलं, 1969 आठवलं पाहिजे आणि पॅकेट लक्षात राहिलं पाहिजे. बघा 1969 साली म्हणजे 1969, विच ऑफ द फॉलोइंग ब्रॉड अप्लिकेशन अँड गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन टुगेदर फॉर द रिसर्च. तर ARPANET म्हणजे जे काही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहेत, प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहेत, टुगेदर वर्क जिथं करायला लागलेत ते म्हटलेलं आहे त्यांनी. तर ते अकॅडमिक्स पर्पजसाठी कॉर्पोरेशन आणि गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन टुगेदर, तर ते कशाच्या माध्यमातून, तर ARPANETच्या माध्यमातून. ARPANET काय आहे त्याचा लॉंग फॉर्म एकदा सर्च कराल ARPANETचा. नंतर 1969 मध्ये याची सुरुवात झाली होती. नंतर पॅकेटच्या स्वरूपामध्ये याने काय केली होती, एनर्जी ट्रान्सफर केली होती. मी तुम्हाला सांगितलं आहे प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला, बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, हां GIS. आता GISचा क्वेश्चन त्याच्यामध्ये आला होता, कारण की हे सुद्धा एक इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे. सो GISचा लॉंग फॉर्म काय, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम. रिमोट सेन्सिंगमध्ये सांगितलं होतं मी. MPSCने क्वेश्चन सुद्धा विचारला आहे. जिओग्राफिक स्टँड्स फॉर जी, म्हणजे हा क्वेश्चन विचारला होता MPSCने की GIS मधला जो काही G आहे हा कशाशी रिलेटेड आहे, तर जिओग्राफिकशी रिलेटेड आहे. अलग लक्षात. तर पहिलं ऑप्शन करेक्ट होतं याचं, ठीक आहे, पहिला ऑप्शन जो आहे तो करेक्ट. नंतर बघा नेक्स्ट काय आहे तुमचा, मॉडेम. बघा तुम्हाला मॉडेमबद्दल मी सांगितलं होतं आता की मॉडेम म्हणजे नेमकं काय, मॉडेम म्हणजे नेमकं काय समजलं का. मॉडेम म्हणजे काय, आता सांगितलं मी तुम्हाला की एका कम्प्युटरकडून दुसऱ्या कम्प्युटरकडे जर आपल्याला कम्युनिकेशन करायचं आहे तर डिजिटल इन्फॉर्मेशनला कन्वर्ट करायची गरज असतं ॲनालॉग फॉर्ममध्ये. सो इथे मॉड्युलेटर आणि इथे डीमॉड्युलेटर यूज केला जातो आणि यालाच काय म्हणतात, मॉडेम. आणि हे वायरने कनेक्ट असतात, याला म्हणतात मॉडेम. तर बघा मॉडेम इथे म्हटलेलं आहे, तर इथे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. इथे काय म्हटलेलं आहे की डिजिटल सिग्नल चेंजेस सम कॅरेक्टरिस्टिक ऑफ द कॅरियर. बघा म्हणजे सिग्नल चेंज करणं काय असतं, गरजेचं असतं तिथं डिजिटल सिग्नलला ॲनालॉग सिग्नलमध्ये. बघा सिंपल आहे, तुम्हाला एकदा कॉन्सेप्ट माहीत असेल ना की इझिली एखादी गोष्ट काय आहे ते तुमच्या लक्षामध्ये येऊन जाते की बाबा डिजिटल सिग्नलला ॲनालॉग सिग्नलमध्ये चेंज करण्याचं काम कोण करतं, मॉडेम करतं तिथे, ठीक आहे. नंतर जे काही मीडिया एशिया लॅब आहे याचा पूर्ण डिटेल अभ्यास तुम्ही करून घ्या, गुगल सर्च करा, पूर्ण इन्फॉर्मेशन पेजवर लिहून घ्या, खूप महत्त्वाचं आहे. नॅस्कॉमबद्दल इन्फॉर्मेशन कव्हर करा तुम्ही. बघा नंतर मीडिया लॅब एशियाचे अनुप्रयोग, म्हणजे मीडिया एशिया लॅबने काय काय अनुप्रयोग केलेला आहे मी माझ्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे. ते जर तुम्ही पाहिलं असतं तर हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह झाला असता. मीडिया एशिया लॅब काय करतो, शिक्षण क्षेत्र म्हणजे एज्युकेशन क्षेत्रामध्ये त्यांनी बरेचसे पोर्टल्स तयार केलेले आहेत. जसं 10वी-12वीच्या मुलांच्यासाठी त्यांनी गणित ज्ञान नावाचं एक पोर्टल लॉन्च केलं होतं. सायन्ससाठी एक काहीतरी सायन्स नावाचं एक पोर्टल होतं. त्यांनी एज्युकेशन सेक्टरमध्ये सुद्धा काम केलं आहे. त्यांनी हेल्थकेअर सेक्टरमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. त्यांनी ॲग्रिकल्चर फील्डमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. तर तेच इथे विचारलेलं होतं की त्यांनी कुठल्या कुठल्या फील्डमध्ये काम केलेलं आहे. एज्युकेशन फील्ड आहे, हेल्थकेअर आहे, एम्पॉवरमेंटच्या फील्डमध्ये त्यांनी खूप सारं काम केलेलं आहे. तर ऑल ऑफ द अबाव. जेव्हा एखादा ऑल ऑफ द अबाव ऑप्शन राहतो ना तेव्हा बारकाईनं थोडासा विचार करायचा की ऑल ऑफ द आयोगाने का दिलं असेल, काहीतरी लॉजिक असतं त्याच्या मागे, ठीक आहे. नंतर क्वेश्चन आपण बघूया. फायबर ऑप्टिक्स जो काही म्हटलेला आहे, बघा फायबर ऑप्टिक्स माहिती आहे तुम्हाला. फायबर ऑप्टिक्समधून जो काही डेटा ट्रान्सफर होतो तो कशाच्या माध्यमातून होतो असं म्हटलेलं आहे. बघा द मीडियम ऑफ द डेटा ट्रान्सफर थ्रू द फायबर ऑप्टिक्स केबल इज, माहीत असेल प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे हा, आयोगामध्ये विचारलेला होता की जे काही फायबर ऑप्टिक्समधून डेटा ट्रान्सफर होतात तुमचे, फायबर ऑप्टिक्समधून जे काही डेटा ट्रान्सफर होतात तो टोटल इंटरनल रिफ्लेक्शनच्या माध्यमातून ट्रान्सफर होतो. म्हणजे काय येईल होतं तिथं, लाईट वेव्ह, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे लाईट वेव्ह. लाईट वेव्हच्या माध्यमातून काय होईल तिथे, डेटा ट्रान्सफर होईल. चला ठीक आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे, नेक्स्ट पॉईंट आपण घेऊया. आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन तिथे होतं. बघा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन तिथे होतं. नंतर बघा विथ रेफरन्स टू द इंटरनेट द मिनिंग ऑफ द टर्म P2P. बघा P2Pचं त्यांनी काय विचारलेलं आहे, लॉंग फॉर्म विचारलेला आहे. मिनिंग काय असतं, तर याला पीअर टू पीअर याचा काय होतं, लॉंग फॉर्म होतो. आता पीअर टू पीअर काय असतं मी तुम्हाला सांगितलं होतं की एक महत्त्वाची सिस्टम आहे, तो कोणाचा बॉस नसतो, काही नसतो. सगळ्या सिस्टम ह्या बॉस सुद्धा लाईक होतात आणि सगळ्या रिसिव्हर सुद्धा म्हणून ॲक्ट होतात, ठीक आहे. त्याला पीअर टू पीअर सिस्टम म्हणतो आपण. तर P2P म्हणजे पीअर टू पीअर सिस्टम. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. बघा
द ॲक्च्युअल नंबर बिट्स शोन बाय द टर्म KB इज रेफरन्स टू द कम्प्युटर टर्मिनॉलॉजी. बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे की जे काही बिट्स आहे ते KB मध्ये जर तुम्हाला लिहायचं असेल तर काय ना की 1000 बिट्स, ओके, त्याला तुम्ही KB म्हणू शकता. किलोबाईट्स तुम्ही पाहिलं असेल, किलो म्हणजे तुम्हाला जर समजा ग्राम आहे किलोमध्ये कन्वर्ट करायचं 10⁻³ तुम्ही हे करता. सेम तिथे हे विचारलेलं होतं. आणि एक टेबल मी तुम्हाला दिलेला होता की 8 बिट्स म्हणजे काय असतं हो सर, एक बाईट असतं, एक बाईट असतं. अलग लक्षात, 1024 बाईटचा एक KB तयार होतो. अलग लक्षात. नंतर 1024 KBचा एक MB तयार होतो. नंतर 1024 MBचा एक GB तयार होतो. अलग लक्षात. चल हे वाढत वाढत 1024 GBचा 1 TB तयार होईल. अलग लक्षात. तर हे असं तुम्हाला कन्व्हर्जन लक्षात ठेवणं गरजेचं होतं इथे. ठीक आहे. तर इथे काय म्हटलं होतं, इथे कन्फ्यूज केलं असतं तुम्हाला त्यांनी. बघा इथे सिंपल क्वेश्चन विचारलेला होता त्यांनी, बिट्सला किलोबाईट्समध्ये कन्वर्ट करा. तर 10⁻³ नाही तर तुम्ही काय केलं असतं 1024 वाला ऑप्शन मारून आले असते. पण इथे त्यांनी कन्फ्यूज केलं तुम्हाला. बघा बिट्सच कन्व्हर्शन बिट्समध्ये विचारलेलं आहे त्यांनी. किलोबाईट्स म्हटलेलं आहे इथे बीट्स म्हटलेलं आहे, म्हणजे 10⁻³ ने मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला. आलं लक्षात. आता बघा काय म्हटलेलं आहे, इन इंटरफेस टू द कम्प्युटर टर्मिनॉलॉजी द TB दॅट इज टेराबाईट. आलं लक्षात. हे बघा टेराबाईट म्हटलेलं आहे. टेरा बिट्स नाही, बिट्स इट्स डिफरंट आणि बाईट्स इज डिफरंट. कन्फ्यूज व्हायचं नाही. बिट्स ही लहान टर्म आहे, बाईट्स ही मोठी आहे. म्हणजे 8 बिट्स म्हणजे एक बाईट असतो, एक बाईट असतो. अलग लक्षात. लहान लहान गोष्टी असतात. बघा 1 टेराबाईट म्हणजे TB म्हणजे टेराबाईट. अलग लक्षात. हे लहान लहान गोष्टी असतात, बट पेपरमध्ये काय होतं की चुकून जातात एकदम. ठीक आहे. इज द सर्टिफाइंग ऑथॉरिटी लिस्टेड बिलो सर्टिफाईड बाय द कंट्रोल ऑफ सर्टिफाइंग द ऑथॉरिटीज ऑफ इंडिया फॉर द डिजिटल सर्टिफिकेट. म्हणजे इंडियामध्ये अशी कुठली ऑथॉरिटी आहे जे डिजिटल सर्टिफाईडसाठी ओळखल्या जाते, तर ती आहे ई-मुद्रा. तुम्ही सध्या साधं गुगल जरी केलं तर तुम्हाला ई-मुद्राबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन भेटेल. जे काही सर्टिफाईड म्हणजे कुठल्याही एखाद्या गोष्टीला ऑथराईज सर्टिफिकेशन लागत असेल तुम्हाला, तर ई-मुद्रा नावाचं हे काही आहे पोर्टल, इथे सगळ्या गोष्टी केल्या जातात. ठीक आहे. नंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे. बघा SRAM, DRAM आणि CDO-RAM हे संगणक मेमरीचे कुठल्या कशाशी संबंधित आहे. बघा आता तिथं रॅम आलेलं होतं, तर हे जे आहे हे कशाशी संबंधित होतं, रीड ओनली मेमरी होतं की रॅन्डम ॲक्सेस मेमरी. तर याचा आन्सर आहे रॅन्डम ॲक्सेस मेमरी. बघा त्याच्या नावामध्येच दिलं आहे रॅम आणि रोम असे दोन हे असतात. रीड ओनली मेमरी दॅट इज रीड ओनली मेमरी, इथे म्हटलं आहे रीड ओनली मेमरी, आणि रॅन्डम ॲक्सेस मेमरी. तर याचा जो काही हे होता तो होता रॅन्डम ॲक्सेस मेमरी. बघा इथेच त्याचं आन्सर होतं दिलेलं. फक्त हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. एक कॅची मेमरी असते तुमची, जे काही तुमच्या मोबाईल फोनमध्ये जे काही ॲप असतात ते त्याचं सगळं स्टोरेज कुठे जातं, तुमचं कॅची मेमरीमध्ये जातं. रॅम काय करतं, रोम काय करतं तुम्हाला माहीत आहे. आता बघा द इंटरफेस यूज बिटवीन द CPU अँड रॅम टू बूस्ट द स्पीड इज टर्म ॲज. म्हणजे CPU आणि रॅम मध्ये जे काही तुमचं इंटरलिंकिंग असतं किंवा इंटरफेस असतं की तुमच्या याची स्पीड वाढली पाहिजे. बघा रॅम बघितलं जातं. एखादा डिव्हाइस जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा त्याची रॅम बघितली जाते. 4 GB आहे, 2 GB आहे. 2 GB असला तर स्वस्त असते. स्पीड डिपेंड करतं. सो ते जे आहे त्याला आपण काय म्हणतो, कॅची मेमरी. मी तुम्हाला सांगितलं आताच कॅची मेमरीचं काम काय असतं. जे काही प्ले स्टोअरमध्ये जे काही तुम्ही त्यांचे आयकॉन्स असतात त्यासाठी जो काही तुमचा मेमरी लागतो ते सगळं कॅची मेमरी यूज करते. अलग लक्षात. चला ठीक आहे, याच्या डिटेलमध्ये आपण जाणार नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहे. बघा संगणकाचा ब्रेन ऑफ द कम्प्युटर सगळ्यांनाच माहित आहे. कोण आहे लहान एक पहिल्या वर्गातला स्टुडंट सुद्धा सांगेल की सीपीयूला ब्रेन ऑफ द हे काय म्हणतात, कम्प्युटर म्हणतात. ठीक आहे. असा क्वेश्चन चुकायला नाही पाहिजे, नाही तर आउट ऑफ कंट्रोल होऊन जाल तुम्ही, म्हणजे एक्झामच निघणार नाही असे क्वेश्चन जर चुकवताल तर. ठीक आहे. नंतर बघा काय म्हटलेलं आहे, व्हॉट डू यू मीन बाय द टर्म शॉर्टकट इन कम्प्युटर सिस्टम. बघा तुम्ही काय करता, तुमची जे काही कीबोर्ड असतात, समजा एखादी ऑर्गनायझेशन आहे, तुम्ही काम करताय तिथे, तुम्हाला रिपीटेड काहीतरी काम करायचं असते, कॉपी पेस्ट. मग तुम्ही काय करता, कीबोर्डवर काहीतरी असते, Ctrl+V, Ctrl+C, Ctrl+P, तर डायरेक्ट पेस्ट कॉपी ह्या गोष्टी होतात. मग याला काय असते, मग यालाच काय म्हटलेलं आहे, शॉर्टकटला ते विचारलेलं होतं की की स्ट्रोक दॅट रिप्रेझेंट अ पर्टिक्युलर ॲक्शन. बघा काय म्हटलेलं होतं की असा की स्ट्रोक असतो तुमचा, की स्ट्रोक की जो एक पर्टिक्युलर ॲक्शन शो करतो त्यालाच तुम्ही शॉर्टकट म्हणता. बघा बाकीचे ऑप्शन मी वाचत नाही, डायरेक्ट तुम्हाला आन्सर सांगतो की की स्ट्रोक त्याला म्हणतात रिप्रेझेंट अ पर्टिक्युलर ॲक्शन. आलं लक्षात, दॅट इज शॉर्टकट. तुम्हाला समजलं असेल, मी जे काही सांगितलं त्याच्यावरून तुम्हाला तो कॉन्सेप्टच समजला असेल. आता बघा
GUI चा त्यांनी लॉंग फॉर्म विचारलेला आहे इथे बघा, इतके सारे लॉंग फॉर्म विचारलेले आहेत, प्रत्येक पेपरमध्ये 2 लॉंग फॉर्म त्यांनी टाकलेले आहेत, म्हणून लॉंग फॉर्मची तरी ॲटलिस्ट तुम्ही PDF तिथे वाचून जाल. बघा काय म्हटलेलं आहे इथे, ग्राफिकल युजर इंटरफेस. GPU म्हणजे काय असते, ग्राफिकल युजर इंटरफेस, GUI, ग्राफिकल युजर इंटरफेस, दॅट इज GUI. ठीक आहे, याच्यामध्ये काही तुम्हाला सांगण्याजोगं नाही आहे. आता बघा काय म्हटलेलं आहे की जो काही डिव्हाइस आहे तुमचा, दॅट हेल्प कशासाठी मदत करतो, कम्प्युटर टू गेट कनेक्टेड टू द टेलिफोन लाईन इज टर्म ॲज. बघा तुम्हाला असे पॉईंट्स आले की एखादी कम्प्युटर सिस्टम आहे आणि ती कनेक्ट आहे टेलिफोन लाईनला, तर लगेच तुम्हाला मॉडेम नावाचा कॉन्सेप्ट लक्षात आला पाहिजे. बघा एक कॉन्सेप्ट सांगितला, 4-5 क्वेश्चन्स आलेत मॉडेमवरून. म्हणजे टेलिकम्युनिकेशन तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्हाला मॉडेम नावाची टेक्नॉलॉजी काय करावं लागेल, तिथे वापर करावा लागेल मॉडेम नावाच्या टेक्नॉलॉजीचा. आला का लक्षात. आता बघा नेक्स्ट काय आहे तुमचं, बघा जे काही तुमची विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आहे त्याच्यामध्ये जो काही मेनू असतो, मेनू त्याचं मिनिंग काय बघितला, खाली लॅपटॉपच्या लेफ्ट हँड साईडला एक मेनू असतो, तो क्लिक केल्यानंतर काय दिसतं तुम्हाला, नंबर ऑफ असे आयकॉन्स दिसतात. तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, लिस्ट ऑफ सिलेक्टेबल ऑप्शन ऑर द ॲक्शन. सरळ लक्षात आलं असतं, वाचलं जरी नाही या क्वेश्चन तरी कॉमन डोक्यानं तुम्ही हा लावू शकले असते की बाबा त्याच्यावर क्लिक केलं तर एक डिफरंट तुम्हाला दिसतं, पेन दिसतं, वर्ड फाईल दिसतं, अजून तुमचं एक्सेल आहे, ह्या सगळ्या गोष्टी ओपन होतात. बाकी ऑप्शन तुम्हाला दूरपर्यंत तिथे लॉजिकल हे नव्हतं, तर पहिलं ऑप्शन करेक्ट होतं. ठीक आहे, अशा काही गोष्टी असतात ज्या इझिली सॉल्व्ह होऊन जातात. ठीक आहे, फक्त लॉजिक लावायची गरज असते तिथे. ठीक आहे, नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे, डिपार्टमेंट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म अँड पब्लिक ग्रीव्हन्सेस हॅज स्टार्टेड ऑनलाईन पब्लिक ग्रीव्हन्सेस लोडिंग अँड मॉनिटरिंग द सिस्टीम इज नोन ॲज. बघा हा क्वेश्चन आता GPGRMS म्हणजे जे काही तुमचे पब्लिक ग्रीव्हन्सेस आहेत त्यांना मॉनिटर करण्याची जे काही सिस्टम आहे त्याला CPGRAMS हे नावाची सिस्टम आहे. याचं लॉंग फॉर्म तुम्ही एकदा गुगल कराल. बघा मी लिहिलेलं आहे, बट इथे थोडा वेळ कमी असल्यामुळे आपण शॉर्टमध्ये, कारण की 1 घंट्यामध्ये आपल्याला वाइंड अप करायचं असते, तर याचा लॉंग फॉर्म तुम्ही एकदम गुगल सर्च कराल, CPGRAMS. ओके, नेक्स्ट आपण बघूया. बघा द बार फाउंड ॲट द बॉटम ऑफ द स्क्रीन विंडो ऑपरेटिंग सिस्टम. बघा जे काही तुमची ऑपरेटिंग सिस्टम आहे त्याच्या बॉटमचा जो काही बार असतो, किती सोपा क्वेश्चन आहे. म्हणजे तुमचा हा मोबाईल आहे, याच्यामध्ये टॉप बार असतो, एक बॉटम बार असतो, तर या बॉटम बारला काय म्हणतात, टास्क बार म्हणतात. आलं लक्षात. आणि जो काही टॉप असतो त्याला मेनू बार म्हणतात. हा सुद्धा इतका सिंपल क्वेश्चन विचारला होता, MSCITचा क्वेश्चन आहे तो, म्हणून MPSC विचारतो. MSCIT येतं का तुम्हाला अधिकारी मंडळी. ठीक आहे, यायला पाहिजे. आजकाल सगळं काय झालं आहे, ICTच्या माध्यमातून चालू आहे. बघा मीडिया एशिया लॅब मल्टी लँग्वेज कम्युनिटी सिस्टम फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ द पर्सन विथ द डिसेबिलिटी. कुठलं असं पोर्टल सुरू करण्यात आलं होतं, P&G नावाचं, ज्यांना मल्टिपल डिसेबिलिटी नावाचं जे काही हे आहे. बघा मीडिया एशिया लॅबमध्ये गेले की तुम्हाला सगळे पोर्टल दिसतील, ॲग्रिकल्चर रिलेटेड काय आहे, किंवा पाण्या रिलेटेड काय, वॉटर टेस्ट रिलेटेड काय आहे, किंवा अपंग व्यक्तीसाठी P&G नावाचा. बघा P&G नावाचं हे काय होतं, एक पोर्टल होतं तिथे. ई सागू काय, सयंग काय, ई मंत्रा काय, हे सुद्धा इथे तुम्ही गुगल सर्च करून घ्याल, म्हणजे पेपरमध्ये तुम्हाला ते टाकू शकतात. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला, बघा CDAC एजन्सीचा जो काही हे आहे, प्रोजेक्ट आहे. बघा काय म्हटलेलं आहे, बघा NGA प्रोजेक्ट ऑफ द CDAC एम्स ऑफ द फॉलोइंग टास्क. म्हणजे जे काही CDAC आहे त्याच्यामध्ये N&G प्रोजेक्ट जो आहे, जो आताच तुम्हाला सांगितला होता, त्याचा उद्देश काय आहे. बघा इथं विचारलेलं आहे की त्याचा उद्देश काय आहे. तर इथे काय आहे ना, 4ही ऑप्शन जे आहे याचं उद्देश होतं. बघा काय म्हटलेलं आहे, नेटवर्क सिक्युरिटी इंटरनेट प्रोजेक्ट. ओके, N&G प्रोजेक्ट ऑफ CDAC एम्स ऑफ द फॉलोइंग टास्क, वर्ल्ड अँड नॅशनल ग्रोथ प्रोजेक्ट, नॅशनल जिओग्राफिक प्रोजेक्ट, नॅशनल GPS प्रोजेक्ट आणि कॅरीज डेव्हलपमेंट ऑफ द एरिया नेटवर्क सिक्युरिटी फॉर द डिटेक्शन ऑफ द नेटवर्क इंटरॅक्शन, जे काही आहे ते. तर 4ही ऑप्शन याचे आन्सर होतं, म्हणजे ऑल ऑफ द अबव. इथे ऑप्शन दिलेलं नाही आहे, पण याचा ऑप्शन ऑल ऑफ द अबव. म्हणजे जे काही तुमचं N&G जो प्रोजेक्ट आहे CDACचा, ह्या 4ही गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. तुम्ही गुगल सर्च करून बघा, तुम्हाला डायरेक्ट त्याचा आन्सर भेटेल. सो इथे ऑप्शन दिलेलं नाही आहे, तर हा क्वेश्चन कॅन्सल झाला असेल तिथे. ठीक आहे, पण 4ही ऑप्शन त्याचे होते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. बघा काय म्हटलेलं आहे, स्पेस इज अन ॲप्लिकेशन इंट्रोड्यूस बाय द मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजी विच मेजर्स द नंबर ऑफ ट्रान्झिशन. बघा शब्द काय आलेला आहे, ट्रान्झिशन, नंबर ऑफ ट्रान्झिशन मेजर करतोय. ओके, बाय प्रिव्हियसली E-गव्हर्नन्स ॲप्लिकेशन पोर्टल ऑन द ॲट रिअल टाईम बेसिस. तर कुठलं होतं ते, ई-टाल नावाचं एक होतं. ट्रान्झिशन जर आलं तर बघा काहीतरी त्याच्या रिलेटेड तुम्हाला लॉजिक लागतं. इथे काहीतरी T आला, ट्रान्झिशन रिलेटेड काहीतरी इथे आहे. आला का लक्षात. तर थोडंसं असं काहीतरी तिथे करून बघायचं आपण, तर तुम्हाला काय ना ऑप्शन सापडेल. तुम्ही काय करा की जे काही ऑनलाईन किंवा
बँकिंग रिलेटेड काहीतरी पोर्टल्स आहेत किंवा वैद्यकीय क्षेत्रा रिलेटेड, जसं आता कोविन नावाचा ॲप आहे, फोर जास्त चान्स आहे की तो येईल एक्झाममध्ये तुम्हाला. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन आहे आपला, फॉलोइंग ऑफ द ऑप्शन इन अँड GI क्लाउड कम्प्युटिंग इंटरॅक्टिव्ह मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर त्यांनी मेगा राज नावाचा एक काय केलेला आहे, ॲप सुरू केलेला आहे. काय म्हटलं आहे, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशननी GI क्लाउड कम्प्युटिंगवर आधारित प्रोजेक्टचे नाव कुठले काय. आता क्लाउड कम्प्युटिंग काय असतं, तुम्हाला अर्धा घंटा लागेल ती गोष्ट समजायला. क्लाउड कम्प्युटिंग काय असतं, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. क्लाउड कम्प्युटिंग तुम्हाला वेळ नसेल तर थोडंसं गुगल सर्च कराल, थोडंसं तर काही जाणून घ्या क्लाउड कम्प्युटिंग नेमकं काय आहे. तर हा जो काही प्रोग्राम होता तो मेघराज म्हणून ओळखण्यात आला होता. तर हा होता आपला पूर्ण PYQचा सेशन. तर असंच मी आता एन्व्हायरमेंटचं सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे उद्या परवा. तर तुम्ही काय करा, विदर्भ MPSC टेक्निकलचं जे काही यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि त्यावर मी हे व्हिडिओ अपलोड करेल. असं नाही माझ्यासाठी नाही, पण तुम्हाला तुमच्यापर्यंत मी पोहोचू शकलो पाहिजे. आमच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जास्त लोक कनेक्ट, जवळजवळ 4-5 हजार लोक कनेक्ट आहेत टेलिग्राम चॅनलला. तुम्ही कनेक्ट व्हा, तिथे तरी आम्ही ॲटलीस्ट लिंक शेअर करू. टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यूट्यूब चॅनलची सुद्धा लिंक याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट एन्व्हायरमेंटच्या PYQ सेशनमध्ये. थँक्यू.